विमान प्रवासावेळी फडणवीसांची हतबलता दिसली। फडणवीस दिल्लीमध्ये येतील म्हणून भाजपातूनच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? फडणवीसांचा सवाल। तर मी मनुष्य असल्यामुळे माझे पंख छाटण्याचा विषयच नाही, फडणवीसांचं मिश्किल उत्तर। उद्धव ठाकरेंच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या। विमान प्रवासामध्ये योगायोगानं एकत्र आलो। ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार निघाला। विकास करणारे खासगी विमानामध्ये बसून बदाम खातात। परभणीमध्ये उद्धव ठाकरेंनी संजय जाधवांना कडाडून सुनावलं। संजय जाधवांनी आम्हाला आव्हान देऊ नये। अनेक आंडू पांडू आणि बंडू आले गेले। गेल्या 20 वर्षात संजय जाधव साधी पिठाची गिरणी आणू शकला नाही। राऊतांची संजय जाधवांवर खालच्या पातळीवर टीका। विमानात तंबाखू नेता येत नाही मग दारू कशी नेईन? संजय जाधवांचा राऊतांना सवाल। तर कुणाकडे पाणी न घेणाऱ्या समोर विमानामध्ये रंगीत पाणी होतं असं विधान राऊतांनी केलं होतं। टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। प्रकरणामध्ये आंतरराज्य टोळीचा कार्यकर असून 2 आरोपी अद्यापही फरार। एसआयटी मार्फत आता तपास होणार। केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचं सीन रिक्रिएशन। तर आरोपी सिया गोयल चेतन चौधरीला घेऊन पोलीस लोहगडावर या ठिकाणी। तर कड्यावरून डमी पुतळा ढकलून हत्येचं पुनरावलोकन। लोहगडावरील हत्येप्रकरणी सिया आणि चेतन चौधरीची 2 तास चौकशी। पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्यासमोर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू। मुंबईतील रेल्वे स्टेशनवर आता प्रवाशांच्या बॅगांची कडक तपासणी होणार। तर लोकलमधील हत्याकांडानंतर रेल्वे पोलिसांचा हा मोठा निर्णय। शस्त्र आणि धारदार वस्तूंना नो एंट्री।